हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुमाद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरसुरसिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणी जहनुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। मध्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही एदोळतई देवयानी शर्मिष्ठे कच देवयानी इलकाणी या प्रेपळ इतर शिलीची कचाननी देवयानी परस्पर एकळ एकळक शाप दिली नंतर मागीर त्या काणींतू देवयानी शर्मिष्ठेल वैरी तिका कोप असता येप्रे आम्ही पळयला तशी त्या वेळाक ही देवयानी आणि शर्मिष्ठेल मध्येंतू एक सान गलाटो जाता. ती देवयानीक बायंत लोकून वता. देवयानीक येया ती वैरी करता बायंत तुकून वैर करता. मागीर शुक्राचार्याले की देवयानी शर्मिष्ठेल विशय पुरे सांगून हांव तसले रायाले राज्यांतू येना म्हणून म्हणटना देवयानीक शुक्राचार्यम्मा नाना रितीर उपदेश दिता. जाल्यारी देवयानी ती त्या उपदेश ऐकून शुक्राचार्याल ಒಟ್ಟು ವೃಷಪ್ರಭಾಲೆ ರಾಜಧಾನಿಗೆ वच्चा तयार इन्ना कडेरी शुक्राचार्याक कसले उपाय ना वृषप्रभाले वचून तो जल्लेल विषय पुरे सांगून हांव हांगा दुखून वता म्हणटना वृषप्रभू ना तूं मेगेल राक्षस राज्य सोडून वचनच एक गुरू ना म्हणली म्हण जाल्यार तें राज्य कसं जाता म्हणलें म्हाका गोत्तस तेच्यान तूं हांगा दुखून वच्चा ना म्हणटना वृषप्रभू राय हांव कसल कोरका तूं वचनाचेर राबूक म्हणटना देवयानी सांगिल्लें पुरे थंय शुक्राचार्य सांगता म्हणटना वृषप्रभू दुवे काप्पून आपण दिता तूं देवयानीन सांगिल्लें तशी तिगेल दासी जावन आसूं का म्हणून मान न्हय तिगेल 2000 दासी न्हय देवयानीले दास जावन आसूं का म्हणून तिणें सांगता त्या पुरे सांगतना शर्मिष्ठे अन्ना खातीर राज्या खातीर जना खातीर सूख जेवचे खातीर आमी त्याग केल्यार चांगच म्हण लेखून ती बापसोल्याक जायता हांव देवयानीन सांगिल्लें तशी आयकता म्हूण सांगून म्हणटा. देवयानीक बारे आश्चर्य तूं हांव सांगिल्लें तशी आयकतवे तूं ब्राह्मणाली तूं म्हणलेलें न्हू हांव रायाल धुव तुगेलो आनो मेगेल अन्नाले मागून खातलो अशें पुरे म्हणलेलें न्हू. आजी तूं एक दासी एक ब्राह्मणाला कन्येल दासी जावन आसच्या तूं आयकतवे तूं राजकुमारी तुका जतवे म्हूण कडेरी तितली कोंकून उलयत जाल्यार शर्मिष्ठा चूरू तेजो विहीन जायनी ती सांगता आमगेले बंद बांधव आमगेले खातीर देशा खातीर मेगेल अन्नाल खातीर मेगेल स्वार्थ हांव त्याग कोरका जैता हांव गट्टी मन कोरून येयलें तुगेल सेवा करतलीची म्हूण सांगून म्हणटना मागीर जायत म्हूण म्हणटा बापसले सांगता आनी आमी वचा अरमनेक हांगा आमगेले देशाक वृषप्रभाल देशाक वचा ही कशी मेगेल दासी जाता म्हणला ना. कडेरी पुराय जन देशा वताची कडेरी तांकां गुरू आनी गुरुपुत्री वपास तांणी आयलीत न्हू आमगेले देशा म्हणलेले संतोशारी तांकां पुष्पवृश्टी करून यथोचित सत्कार करून भितर व्हरताची. निजावन पळया आक्का म्हणचे एक विधी म्हळ्यार कसलें म्हूण आजी राजकुमार जावन आशिल्ली शर्मिष्ठा एक क्षण एक दीस भितर ती दासी जाल्ली पळय मनशाका विधी चोदना म्हूण सांगून तेंचे कोणाले जिवनांत तो खंयचे वेळा कसल जत्ता म्हूण म्हणलेलें कोणाकय आलोचन करचें जायना प्रिडिक्ट करचें म्हणटा पळय तें करूंक जायना आत्ताच्या विशयो
आमकां कळटा मागीरचे आनी घडीच कसल म्हूण सांगून कोणाकय कळना परमात्मान लेखील तशी जेवचे म्हळ्यार हांगा शर्मिश्ठा दैवयान इले कामाची जेवण राबलें न्हय आनू व्हड चक्रवर्ती वृषपर्व आयो जाल्यार ती एक ना एक दीस म्हाका आनू हें सेवकील कामां देखून सोडवा येतलो म्हूण सांगून ती लेखना कित्याक म्हळ्यार अन्नाक दुवेल पिशी चड गुरूल वयर प्रिती गुरू ना नतल्यार ताका कसं जत म्हणून देवतेल्यांनी तागेल्ले युद्ध न्ही जाताना कसले जत म्हणून सांगू जायना गुरू नाशिल्ले तितले काळ राक्षस राज्य म्हूण ताका गोत आशिल्ली देखून दुवेक तो दास्य जिवनान तो घालता पळय तिका कशी जाम आनी बिडगड जायना म्हूण म्हणलें तिगेलें मनान तो घट्टी आशिल्लें तशें जावन ती एक व्रत अशी तें जिवन तिणें काण घेतलें म्हूण आतां कांय नातिल जिरान एक कोणाले घरा काम करचें कामात जेवन राबचें तें एक सहज विशय हें परिपूर्ण संपत्त आशिल्ली एक देशाचे राजकुमार जावन आशिल्ली सर्व राजभोग त्याग करून म्हगेल देशाचे म्हगेल अन्नाल उद्धारा खातीर हांव दासी जावन राबूं का म्हूण ती निर्धार घेतील पळय सामान्य विशय न्हय तो खंय तरी म्हळ्यार एक पंतीणें ती ओपली बे हांव तुगेल दासी जाता म्हण ताजे नंतर देवयानी कितले बाद दिवो कसले कोरो कितले हंगसो ती एक दीस पूण त्या क्षात्र गुणाक समजावन कोपचे देवयानी बिश्टोवचे कसले करनी तिणें बद्दची काम क्रोध लोभ मद मात्सर्य सर्व दूर करून देवयानी कसं सांगता तशी शर्मिश्ट करता तशी चलता म्हणून तीन तप्प केला वय न्हय तप्पू केल्लें तिणें तप्प करनी म्हूण म्हणलें विशयू ना तिणें देवयानी बिश्टा येयलें देवयानीक बायन तुला कयलें एक व्हड तप्पू तो ते तप्पाक ती एक तपस्येशी त्या शिक्षा अनुभवसी तरस एक व्रत अशी एक नियम अशी घालून घेवन जिवनान ती ते तप्पा एक शिक्षा ती अनुभवसी तरस मुखारसून एक व्हड चक्रवर्ती तिगेले पोट्टान तो जन्मा येता पळय तिगेले ह्या तपस्याक देवान दिल्लें फल कितकी ती काणी आमी मुखार आयकुया मस्त दीस अशी गेल्ले वसंत मास येयलो वसंत मास म्हळ्यार ಸ್ವಲ್ಪ सेके वेळू सुरू जावच्यो ते सेके वेळाक मनांत उपवनांत विहार करूं वच्चे सहज जावन आसूचे विशय देवयानी शर्मिश्टेक आनी तिगेले ओट्टसूचे 2000 सेवकींक पुरे घेवन मनप्रवेश करता थंय कसो खेळ खेळचे कसले कशी चलचे खंय वचचे कसल खावचे पुरे देवयानीन लेखील तशी जावका तीन सांगील तशीची शर्मिश्टेनी वरलेल्या जनांनी आयकुका तशी पुराय जन देवयानी म्हणलें की आमी हांगा नृत्य करुया खुशी रसूया नाचुया करुया पद्य म्हणुया गायन करुया वीण वाजुया तीन सांगील तशी पुराय जन करताचे देवयानी आम नर्तन करचें तूं गायन कोरका म्हणलें की तिणें जायत म्हणलें की शर्मिश्टेन ताजे ಒಟ್ಟಿಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಜನ ತಾಳ ಮಾರೋ ಶುರು केले ಸ್ವಲ್ಪ ಜನ मृदंग ಸ್ವಲ್ಪ ಜನ वीणा वादन देवयानी बारी संतोषार नर्तन केलें कडेर म्हणटना तिका पांय दुखता आमनी ಸ್ವಲ್ಪ वेळू विश्रांती घेता म्हणून थंय एक कंसतुलिका तल्प दवरच्या सांगलें आनी ताजे वयर न्हिदल ती शर्मिश्टे पांय चिरडी म्हूण म्हणटरस शर्मिश्ट पांय चिरडी तरस तेंचे वेळाक अप्पास नवशाल पोतू ययाती बेटेक येयलो तो ताका बारी वोमटेलें उद्दार पिवच्याक म्हूण सांगून तेंचे वन आयला थंय सरोवर न्हय पळयता देवयानी न्हिदूनच शर्मिश्ट तिगेले पांय चिरडी तरस देवयानी पळयला ताणें बांयंत दुखून वयर काडलेलें ताणेंच न्हय जाल्यार ते दिसू बारी तेजो विहीन जाल्ली ती तोग्गू पडलेली न्हय दुख्खान आशिल्ली आजी तिची सूख भोगतरस तिची राणीशी दिसतरस तिची साक्षात राजकुमारशी दिसतरस दोग जनाकय पळयता कोण आसच्या पुरये म्हूण लेखता तिगेलें निमगिता तूं कोण हांगा इतली जन आसची तुगेले सेवकी बेहान्नी म्हूण म्हणटना देवयानी उठान बसली की न्हिदलेली नाशिल्ली रायो नव्हतो शर्मिश्टे ಸ್ವಲ್ಪ दूर वचून राबली सांगता काय ती देवयानी हांव दुसरें कोणय न्हय असुरांगेल गुरू शुक्राचार्याल धूव आम ही पळय हांगा राबले ही असुरांगेल राय वृषप्रभाल धूव शर्मिश्टा ही मेगेल्ले दासी जावन आस म्हूण म्हणटना ताका आश्चर्य जाता
वृषा परबाल धुव तुगेल दासिबे हें कशी म्हाका बारी आश्चर्य दिसता मुई ती हें हाका कारण कसलें ती सांगके राया त्या परी सांगून बयसका म्हणना पुराय विधी नियम ते केन्ना कसले जावका आमगेले आतां ना म्हण तुका गोतना आश्चर्य कसलें तुका आसो हांवय तुगेले ಸ್ವಲ್ಪ प्रश्न न्ही मुका म्हाका तूं कोण खंय दुखून येयलो तुका पळयल्यार तूं रायुशी दिसता तुगेलें वेशभूशण तूं उल्लोचन म्हणू तुगेले तोंडा लक्षण पुरे पळयतना रायशी दिसता जाल्यार तूं ब्राह्मणान उलयल्या बरें सुसंस्कृत जावन उलयत रसनमे तेदन तो सांगता हांव रायूची म्हाका ययाती म्हूण आपयताची मस्त देशाचे राय हांव जाल्यार हांव ब्रह्मचर्य व्रता रस सांगोपांग जावन वेदाभ्यासय केला तशें जावन म्हगेलें उतर सुसंस्कृत जावन आसा ती हांसून हांसून निमगीत कय तूं हांगा कसले आयलो भेट करूं येईल की हे सरोवरान तूं कमला फल वेंचूचे आयलो म्हूण तो सांगता रस भेट करूं येयलो म्हाका तान येयली आतां हांव हांगा उद्दा पिवया म्हूण सरोवर सोदीत राहील पण हांगा म्हाका सरोवर मेळ्ळें आनी हांव वचून उदक पिवन हांगा दुखून वता उडले ते उठान राबून सांगता राया तूं ओपोका हांव म्हगेल 2000 सकींक आनी ही पळय म्हगेल दासी शर्मिश्टे तिगेल ओटू तूं कसो सांगल रे हांव परिपालन करता जाल्यार विशय कसले म्हळ्यार येदोळ थंय तूं म्हाका सखा मित्र म्हूण लेखील हांवें जाल्यार आजी दुखून तूं म्हाका वारडी करूनय घेता तूं म्हगेलो यजमानूय जाता म्हणटा ताका बारी पळोवच्याक चंदेस एक नमने खूश जाता जाल्यार ब्राह्मणपुत्री संवय करचें म्हूण सांगून फुडलें सांगता तूं ब्राह्मणपुत्री तुका हांव परिग्रहण करूं ना कितें म्हळ्यार हांव एक सामान्य रायो तूं शुक्राचार्याल धुव क्षत्रिया पशी ब्राह्मण उत्तम म्हणटाची म्हणटना तुगेलो आनो कितले व्हड चक्रवर्ती येवो तो चक्रवर्तीक वारडी करून खंडीत दिसना तो ब्राह्मणाक श्रेश्ठ ब्राह्मणाक तुका वारडी करून दितलो म्हूण म्हणटना ती सांगके पळय तूं त्या पळय आलोचन करूं नाका कितली सकडे अशी ब्राह्मण क्षत्रियाल मध्ये विवाह जायनी मात्र न्ही तूं खाली क्षत्रीय न्हय न्हय राजर्शी न्हय तुगेलो आनूय राजर्शी म्हूण हांव आयकलां तशें बी न्हय नातील जाल्यार तूं सांगले वरी हांव ब्राह्मण पुत्री जावन तुगेले वयर मन दवरना आशिल्लें न्हय तशें जावन तूं हें पळय मना दवरचें नाका तूं क्षत्रीय हांव ब्राह्मणी हें पळय नाका प्रीती म्हळ्यार प्रीती म्हाका तुगेले वयर मन जाला हांव तुका वारडी करून घेता हांव सांगता रस न्हय जाल्यार म्हूण तो राग तांडयता तेदना ती ताका उपदेश दिता तुका गोत नवे तूं वेद शिकिल्ल म्हणटा सर्व वर्णय परमात्माल देहा दुखून आयलीची म्हणून गोत नवे जाल्यार तांगेल गुणकर्माक अनुसार जावन वर्ण विंगड म्हूण केला ब्राह्मण वर्ण गुणकर्माक अनुसार जावन वरलेले वर्णा पशी श्रेश्ठ वय ना म्हूण म्हणा जाल्यार क्षत्रिय काही निकृष्ट जन न्हय नवे वेदाध्ययन तांणी करता वय नवे अनेक कारण सांग तुका वरडी करून घेवचें कसलें म्हूण म्हळ्यार म्हाका सुरवेक हात उदरलेलो कोणें तुवें म्हगेलें पाणी ग्रहण केल्ल्या वरी उजवात दवरून तूं म्हाका उबारलेलें वय बे तशी पाणी ते म्हगेले हात धरच्याक कारण कसलें चप्रो जाल्यार एक ब्राह्मण स्त्रीक तिगेले उजवात एक पुरुशान धरला म्हळ्यार ताका तिणें स्विकार करका तूं म्हगेलें पाणी ग्रहण केल्लें ते दुसू हांव मस्त दुख्खार आशिल्लें म्हाका कसलें उल्लच जायनी जाल्यार मागीर हांव घरा वचून आलोचन करतना आनी केन्ना जाल्यार तुकाची वारडी करून घेवका म्हण हांव लेखिल्लें तूं म्हाका वारडी करून घेवची सम्म म्हूण तेन्ना ययाती पुरे आलोचन करता वय ताका वय दिसता ती सांगता वय तूं सांगचें पुरय तो सांगता ययाती तूं सांगचें पुरय वय देवयानी हांव ना म्हूण म्हणा जाल्यार तुगेलो आनो शुक्राचार्या कोप येयला रे एक ब्राह्मणाक कोपाडोवचें सर्पाक बाद दिल्लें वरी न्हय म्हूण म्हणटा तो क्रुद्धात आशीविशात सर्पात ज्वलनात सर्वतोमुखात दुरादर्शतरो विप्रोज्ञेय पुंसा विजानता मलगड्यान सांगिल्लें कसलें म्हळ्यार क्रुद्धात आशीविशात कोपारी फुतकार दिवचे काळिंग सर्पा ओटू खेळीत कय जाल्यार ब्राह्मणाल ओटू खेळू नज म्हूण खेळचें म्हूण म्हळ्यार खेळू खेळच्यो न्हय अशीच पळय कसलें एक तुच्छता दाखोवचें नज म्हूण
विषा सर्पा ओटू खेळी येतं म्हणून म्हणे विषा सर्पा ಒಟ್ಟುಪುಣಿ ಒಚ್ಚುವೇತ ಸ್ವಲ್ಪ ಬಾದಿವೇತ कसले कोरजेला ब्राह्मणा बादविचानच म्हणून म्हणताचे तशी विप्रोज्ञेय पुंसा विजानता दुरादर्शतरो ब्राह्मणाक कोंकूच्यानच खेळोच्यानच म्हूण सांगून म्हणटाचे तेदन ती सांगता ब्राह्मणाला विषय आणतो तू असल कसल कतिर आईल्या विचारून रया इथे ब्राह्मण विषय सर्पापाशी क्रूरी म्हूण तू सांगता कसले म्हूण ती तो सांगते हे चंदचेले हांव त्या अर्थार सांगिल्लें न्ही ब्राह्मण क्रूरी न्ही ब्राह्मण सात्विकू जाल्यार ब्राह्मणाल कोपच पळतो महाक्रूरू कसले म्हूण म्हळ्यार एकम आशिविशो हंती शस्त्रेणैकश्च वद्यते हंती विप्रह सराष्ट्राणी पुराण्यपि हि कोपितः म्हूण म्हणटाचे विषसर्प एकल्या मात्र मरयता चाबून तेंची आयुधाचे एक पेटान एकल्या मारूं जाता जाल्यार कोपयल ब्राह्मण एकल्याने तागेल वंश समेत तागेल ग्राम पट्टण आस्ती गिस्ती समेत ध्वंस करता म्हणस तशें जावन ब्राह्मणा लोटू कसले खेळू खेळूनच म्हूण म्हणटात न्हय. आतां हांव तुका वारडी कोन्न घेवचें शुक्राचार्यान मेगेल वयर कोपल्यार मेगेल राज्य कोश मेगेल जन मेगेल सैन्य पुरे नाश जाल्ली म्हूण जाल्यार त्या पुरे कळून घेवचें हांव सिद्ध ना देवयानी तुगेलो आनू म्हाका कन्यादान करून दिवो तेदन हांव तुका वारडी कोन्न घेता ना नसल्यार हांव तुका परिग्रहण करूंक घेना कस्सराया हांव तुका वारडी कोन्न घेता म्हूण म्हळेलें जल्वे हांव मनान तुका वारडी कोन्न घेतला जब मेगेला नाल्यार सांगून हांव म्हाका तुगे लोट विवाह करून दी म्हूण म्हणटा तेदन तूं वपत न्हय तशें जावन न्हू त्या विशयी तूं आलोचना करची नाका मेगेला आन कसलो म्हणटलो म्हूण आनीक कसं म्हूण म्हळ्यार तुका कसले दोश येता म्हूण इलेक्शन नाका इता म्हळ्यार क्षत्रिय ब्राह्मणाल पिशी ಸ್ವಲ್ಪ उणें म्हूण तूं लेखला तुवें ब्राह्मण स्त्रीक वारडी कोन्न घेता म्हळ्यार दोश येता म्हूण जाल्यार हांगा तूं म्हाका निमगी तरना न्हय हांव तुका ब्राह्मण स्त्रीची हांव क्षत्रिया वारडी कोन्न घेता म्हणटा देखून दोश पुरे म्हाका न्हय येवका तुका कशी जेवो कसलो जेवो मेगेल अन्नान सांगल्यार जालें न्हू तुका म्हूण म्हणटा आनी सीदा तिगेले एक सखीक अन्न आपय म्हूण सांगून पेटयता शुक्राचार्य आले वचून सेवकी जाल्लो विशय पुरे सांगतकय कडे शुक्राचार्यांनी जायना हें म्हूण सांगून अरण्याक येताची दुर्दुकुनूची असुरांगेल गुरू शुक्राचार्य येतरस येया ती पळयता आनी पांय पोवन राबता त्या वेळाक शुक्राचार्य लागीं आयली कुडले शुक्राचार्याक साश्टांग प्रणाम केल्ले एक गुरूक कशी स्वागत करता कशी अर्घ्य पाद्य दिवन सत्कार करता ते पुरो ययातीन केल्ले आनी न्हू तर आपलो कसले उरलोच्या संगनी मदें तो देवयान म्हळ्यार कितले मोग पळया ताका तो कसं की शुक्राचार्य कसं की ययातीला उरलोच्या म्हूण तोंड काडतना देवयानी अना म्हूण म्हळेल जल्वे कुडले हांगा गेल्या उरलो सोडून मी सोरून ती गेले कसं चिरडा कसं खातीर तूं म्हाका आपयलें उरलें सांगता ना यो कोणेय न्ही राजर्शी न्हू शालपूत ययाती म्हाका कश्टकालान ते दिसा बांयत पडतना हांव म्हणलेलें पळय एकल्यान एक रायान म्हाका वयर उबारलेलें म्हूण सांगून योची तो म्हणटना मेगेल पाणीग्रहण तेदना केला देखून आतां ताका वारडी कोन्न घेवचें म्हूण लेखला म्हणून जायत मा तुगेलो खूश आसल्यार तूं ताका वारडी कोन्न घे म्हूण म्हणटा आनी शुक्राचार्य त्या राया सांगता पळय मेगेल दुवेन तुका वारडी कोन्न घेत म्हणला हांव आतां तुका दिवन वारडी करता तूं ही तुगेल पट्टा राणी जावन स्विकार करका मात्र उपपत्नी न्ही पट्टाची राणी मेगेल धूव जावका म्हूण म्हणटना तो सांगतकय बई आचार्या तुगेलें उत्तर निराकरण तूं खंडीत करना जाल्यार म्हाका एक अनुग्रह जावका तुगेले निमती कसलें म्हूण म्हणटा मेगेल दुवे खातीर हांव तुका कसलो बरो जाय जाल्यार दिता तेदना तो सांगतकय पळय तुगेले दुवेक हांव वारडी कोन्न घेवचें म्हणटना एक विलोम विवाहाक वर्णसंकर दोश म्हूण येता आमी आतां इंटरकास्ट मॅरेज म्हणटा पळय तांचो दोश आसता तशी तांतीक वर्णसंकर दोश म्हूण येता हे दोश म्हाका इल्ले म्हूण जाल्यार हांव लोकांत धर्महीन रायो म्हणून नांव पावल्यार मेगेल तेजस पुरे नश्ट जाता वयवे तशें जावचें न्हय म्हूण म्हणटना तो सांगता जायती येयाती तुगेलें मना आशिल्ली तशी जाता एक क्षत्रियान ब्राह्मण युवतीक वारडी कोन्न घेतल्यार कसलो दोश येता पळय हे दोश तुका येना नशी मेगेल तपशक्तीन हांव ताजे परिहार करता
आणि तशें कोणाला तोंड दुखूनी कोणाला जिब्बे दुखूनी येयाती धर्मभ्रश्ट जाल्लो म्हूण म्हणलेली यान अशी हांव पळोवन घेता. तशें मिगेल दुवेक तुगेल धर्मपत्नी जावन स्विकार करे. तिगेल ಒಟ್ಟು तू संतोष रस्ता सर्व सुखोप भोगई भोगता. अनेक कसले म्हण देवयानील ಒಟ್ಟು शर्मिष्ठ तिगेल दासी जावन येता जाल्यार शर्मिष्ठ सामान्य स्त्री न्ही, ती या देशाचे असुर देशाचे रायाल दूव. तशें तू ती केन्नाय अवगणन करूनच. ती एक राजकुमारी म्हणून उडगस दवरून घेवन एक राजकुमारी दिवची गौरव तू तिक दिवका मात्र खंयची कारणाने हिक वारडी करून घेवची जेवो हिगेल ಒಟ್ಟು समागम करची जेव तू करूनच. म्हळ्यार शुक्राचार्या मुखार जेवचे पुरे कळत आशिल्ली कितकी तशें तो सांगता. म्हूण म्हणटना ययाती जायता म्हूण ओपता. वृषपर्वाले राज्यांत देवयानी ययातीले विवाह जाल्ले. शुक्राचार्य तांगेले जाय चलेले ऐश्वर्य आशिल्ले. जावयांक तेच्छ जावन सोचे ऐश्वर्य बळबळी जावन दिताची. ताजे नंतर देवयानी शुक्राचार्या लेगी आशीर्वाद घेवन ती शर्मिष्ठेलांनी बरलेले तिगेले शर्मिष्ठेल दास्यो 2000 तांगेल ಒಟ್ಟು ती ययातीले अरमनेक प्रवेश करता. हांगा एक हुडूग आसस जाल्यार कचान तिका शाप दिलेलो पळय ते बद्द जाल्ली पळय. कचान म्हणच्यास न्हय देवयानीक कोणीय ऋषी कुमार वारडी करून घेनाची म्हूण शाप दिलेलो न्हय. तशी आतां देवयानीन क्षत्रिय कुमारा वारडी करून घेवन जाल्ली पळय. तशीची महापुरुष श्रेष्ठ महात्मा हांणी शाप दिल्ले म्हणजे सगळे जिवीत वयर तो गुजत्ता म्हूण म्हणलेले खातीर हें एक व्हड निदर्शन म्हूण म्हणीत आमी. तशी आतां देवयानी ययाती तांगेले राज्यांत सुखारी संतोशार जीवन करता रसाची. मागीर तो ययाती तो ते देवयानी कितली चंद करून पळयत आशिल्लो म्हळ्यार मागीर देवयानी एक दीस सांगता तिका वृषपर्वाल धुव शर्मिष्ठेक अरमने लागीं एक उद्यानवन आसा पळय थंय एक घर करून दिवका तुवें म्हूण. जायत म्हणटनी चांग घर करून दितात. शर्मिष्ठे तिगेले दासील ಒಟ್ಟು थंयच राबून आसता. तो रायू ययाती शुक्राचार्यान सांगिल्लें बरें शर्मिष्ठेकय तिगेले सर्व खर्च पळोवन घेवन तो सुवेवस्थेर तिगेले जीवन चलचें तशें करता. हांगा देवयानीक शर्मिष्ठेले अहंकार मोडका म्हूण म्हणलें आश आशिल्ली विना तिका मस्त बाद दिवका म्हूण म्हणलें कसलें ना दिकून ती बाई ययातीन तिका घर करून दिला आनी सांगलां त्या विशया मध्येक वचना. जाल्यार ययातीक शर्मिष्ठेक पळोवका म्हूण दिसल्यार ताका पळोवचें जायना आशिल्लें. कितलीं वर्स काळ देवयानील ಒಟ್ಟು सुखार आशिल्लो. तशी देवयानी गर्भवती जाल्ली. चंदेक चल्ले चेडूं जालें. मागीर अशी जातना एक पंत शर्मिष्ठ दिसू शूर जाता. मिगेले प्रितीची देवयानी हांवें ती ಒಟ್ಟು सांदुकून खेळिल्लीची मिगेली प्राय तिका तिक्क वारडीक जाल्ले चेडूं जाल्लीची. हांव आनीकी म्हाका वारडीकय जायनी चेडूय जायनीची न्हय म्हूण म्हणलेले विशयांत तिका एक नमने बेजारशें आशिल्लें. चिकी चिंती जाल्लें. तशी 1000 वर्स गेले कडेन शर्मिष्ठेक म्हणटाची ती तिका कळ्ळी काय आनी हांव यवनमती जाल्ली म्हूण सांगून तिगेली इतल्याक ती उलयत काय हांव ऋतुमती जाल्लें जाल्यार अविवाहित स्त्री कसल दुरवस्थ पळय मेगेले एक रायाल दूव जावन आशिल्लीक म्हाका असल अवस्थ जाल्यार म्हणटात न्हय केल्लेले पाप तक्क फल अनुभविसूं म्हणून हांव देवयानीक मस्त बाद दिल्ली न्हय. तशें जावन ताजे खातीर हांव हें अनुभविसीत रस आत्याची देवयानी कामाची जावन आसा. कोणीय कामाची वारडीक करून घेता पळय ना न्हय म्हणटना म्हाका दाम्पत्य म्हळेलें मेळिना कितकी जाल्यार हें दास्य करता आसतना म्हाका खंयच्यो बामूण मेळटा ना न्हय. आतां
देवयानी म्हाका कामाची पळोवन घेना. तिगेल कसलें काम मिगेल करीन करून घेना जाल्यार हांव तिगेल दासी म्हूण हांगा येयली नंतर स्वेच्छेरी राजकुमारशी वार्डीक करून घेवचें जायना. जेबो मिगेल आनु म्हाका बिंगडा लोटू स्वयंवर करून दितवे म्हूण लेखल्यार आनु हांव खंयस म्हूण उडगास नातल्या बरी आस जाल्यार आतां हांव कसल करचें म्हणून म्हाका कळना. मिगेल प्रितीची ती मिगेल स्नेहिते देवयानी तिकच बाळान जेवन चेल्ला चेडूय जाल्ले जाल्यार हांव आनी तशी आस वार्डीकय जायनी. म्हाका यव्वन व्यर्थ जावन वतरच मिगेले आनी कसो करचें म्हूण कळना. म्हाका एकच वाट सुचत कसलें म्हळ्यार हांव कशें पूण करून एक वार्डीक करून घेवका जेवो येयातीक बायल जेवका हांव म्हणून जाल्यार येयातीक देवयानीक कळना नशी तागेलें संदर्शन कशें करचें. आनी शुक्राचार्यानी सांगला येयातीक केन्नाय हिगेल वयर तुगेलें मन येवचें नज म्हूण सांगून. म्हूण ती बैसून अशोकवनांत बैसून आलोचन करत रस त्या वेळार येयाती पळय देवाल एक विधिचोदना म्हणटाची म्हूण देवाल एक विशय पळयाचे देवाल मना आशिल्लें जेवचें तर तेंच वेळार ताणें अशोकवनाला येवकावे पळीत तो ती एकली बसल्या शर्मिश्टा कडेर शर्मिश्टाय राया पळयता ती लेखता की आतां ह्या वागेलेच उडगास करतर आशिल्ले हाका वार्डी करून घेवका म्हूण पळय आतां तो येवन येद्रा राबला पळय म्हूण म्हणटा धांवन वता ती आनी राया यो हांगा यो भितर बैस म्हूण सांगून ती गेले वनाचे लताग्रह म्हळ्यार फुल्ला मांटवांत वचून बसयता आनी सांगतरस आब तुगेल्या रमणेन तूं सुरक्षीत जावन आस कशी चंद्र इंद्र विष्णू यम वरुण हांगेल्या रमणे सुची स्त्रियांक कोणाकय पळोवचें जायना की तशीच येयातील आश्रयांत सुची स्त्रियाल वयरी कोणेय दोळ घालनाची. हांव सुखार आस सुरक्षीत जावन आस आनी कसो नेम म्हळ्यार म्हाका एक मनांत आस कसलें म्हळ्यार हांवय मिगेले देवयानी जावन ती सुरवे मिगेले स्नेहिते मागीर ती म्हाका स्वामिनी जाली. ह्या रमणे आमी दोग जन उटोयलीची तिका पळय तिगेले यव्वन एक नमने तिगेलें यव्वन सार्थक्य जाला. ती चेडूवनी जाल्ली तिका जाल्यार मिगेल यव्वन पळय व्यर्थ जावन वतरस तशी आतां हांव ऋतुस्नान करून आस मिगेल ऋतुकाल व्यर्थ जायना नशी म्हाका तूं वार्डी करून घेतवे म्हूण म्हणटरस ती बाई महाराणी म्हळ्यार राजकुमारी सतकुल प्रसूते कंचकी चेली न्हय ती तिणें जावन वार्डी करून घेतवे म्हूण प्रणय भिक्षा निमगितना नाका म्हणच्याक रायाक जयिनिके आनी देवयानेस एकलीक वार्ड करून घेवचें म्हूण म्हळ्यार राजानो बहुवल्लभाहा म्हूण म्हणटाचे रायांक पळय अनेक पत्नी आसताची तें कांय अस्वाभावीक न्हय स्वाभावीक तें तशी ताजी जाल्यार ताका एक उडगास येता शुक्राचार्यान येयातीक स्पश्ट जावन सांगिल्लें इयम चापी कुमारी ते शर्मिष्ठा वार्षपर्वणी संपूज्या सततम राजन मा चैनाम शयने व्यये म्हळ्यार ही वर्षपर्वाल धुव राजकुमारी ही शर्मिष्ठे मिगेले दुवेल दास जावन तुगेल्या रमणीक येता जाल्यार हिका तूं ससार करूनच केन्नाय आदर करका खंयचे कारणांनी तिका अनादरण करूनच मात्र न्हय तिगेल संगय तूं करूनच म्हणून येयातीक सांगिल्लें. तागेले कन्ना भितर येतरच त्या विशयी येयाती शर्मिश्टेला सांगता शर्मिश्टे तूं चांगकुलाच म्हूण म्हाका गोतस मात्र न्हय सर्वांग सुंदरी तूं म्हणटना एक सुवे इतले दोशय तुगेल आंगान तूं ना तुका शुक्राचार्यान कसलो आज्ञा दिला म्हूण गोतस न्हय म्हूण म्हणटना ती सांगता सतकुल
परिपालना रायाले कर्तव्य वै सत्य परिपालन करचे जलारी ಕೆಲವು ವಿಷಯ ಅಂತೂ अंतर्त संगणनातलं जायना जातात असल विषय आणतो एक सनीपट्टी मारला तर कसले दोष ना म्हणून ज्ञानी संगनाचे केदनं सांगू येतं म्हणाल न नर्मयुक्तं वचनं हि नस्ति न स्त्रीषु राजान्न विवाहकाले प्राणात्यये सर्वधनापहारे पंचानृतान्याहु अपातकाई म्हणून खंची वेळा पट्टी म्हणून येतं खंची वेळा म्हणूनच म्हणून अशी एक परडी उलयतना एकल्यानं पटी उल्लवयतं त्यांची आता स्त्रियांक गेलवटो भोंवताना तांकां स्त्रियांक संतोष जेवका म्हणून सांगून एक पट्टी मारी येतं विवाह संदर्भांत ही पट्टी सांगू येतं कोणाकय प्राणाक पाहिजे ता म्हूण दिसतना तेदना प्राण मंचोच कशी म्हूण म्हणच्याक थंय एक विवाह संदर्भांत ही पट्टी सांगू येतं स्त्रियाल ओटो विहार करतना तांकां संतोष दिवचे खातीर एक दोन पट्टी मारी येतं विवाह संदर्भांत ही पट्टी मारी येतं म्हणटात नवे ವಿವಾಹಕ್ಕೆ 100 ಸುಳ್ಳು 1000 ಸುಳ್ಳು ಹೇಳು ಮಂದು ಮದುವೆ म्हणून तशें न्ही म्हणटा तेवय जाता जेवो कोणाकय एक प्राणापाय येयले त्या वेळार तागेले प्राण वांचोवचे खातीर फटी मार येता आनी कसलेय एक ओड नश्ट जाता कसलेय एक दोश जाता तसले वेळाक पट्टी मारून ते चुको येता अशी ह्या विशयांत कसले पट्टी मारल्या ताका पटिंग म्हणून म्हणाची जाल्यार विंगड जनान बद सांग सत्य कसलें म्हणटना सत्य सांगा न्ही म्हण जाल्यार त्या बद पटींग पण जाता आतां राया तूं मिथ्यावादी जालो इत्याक म्हळ्यार आव देवयानी दोग जने तुगेल सेव करचे कारणान म्हाका येयलीची देवयानीक तूं सेव करचे अधिकार दिले म्हाका दिनी म्हूण म्हळ्यार आनी तूं असत्य जालें नवें म्हणटना शर्मिष्ठा तूं उतरांत बारीची बुद्दंती जाल्यार राय म्हणलो पुऱ्या विशयांत ताणें समज चलका जाता इत्या म्हळ्यार पुरे जेन्ना तो आदर्श जावन आसता तशी मिगेल विशय सांग जाल्यार खंयचेय कश्टी आ पट्टी एका सांगना राजकुमारी म्हणटा तेदना तो ती सांगतकी राया तूं कसो म्हण म्हाका वतनावे सुख दुख्ख दोनीय मित्र समभागी म्हणटाची तशी आव आनी मिगेले दोस्तीची देवयानी मिगेले सखी ती दोग जनय तुगेल सेवेन तूं समभागीन जावन आसतना तिका मेळ्ळें चूक म्हाकाय मेळ्ळ न्हय तशें जावन मिगेले दोस्तीची इलो बामण मिगेल बामण मागणा आवले केला तूं कसो चूक आस आनी कसो न्ही म्हळ्यार देवयानी सखी हांव तीन तुका वारडी कोन्न घेतले आमी तिगेले दासी म्हळ्यार आमकांय तूं स्विकार करूं का न्हय कसलेय जेवो तूं स्विकार करता की ना की म्हाका जाल्यार मिगेल बामण तुजें म्हूण हांव मनान तूं दृढ करून गेला त्या वेळार येया ती सांगतकी शर्मिश्टे तूं इतलें याचन मिगेल्या करता वारडी कोन्न घेतवे म्हूण सांगून हांव एक राय जावन हांव एक व्रत धरलेलें आसा कसलें म्हळ्यार मिगेल्या कोणेय कसलें निमगुचे आयल्यार हांव दिना म्हूण म्हणना म्हूण तशी हांव तूं कसो निमगीत पळय तें हांव तुका दिता म्हूण म्हणटना शर्मिश्ट सांगता बद तूं म्हाका वारडी कोन्न घेतवे वय हांव तुका बद वारडी कोन्न घेता ती सांगता जाल्यार हांव अधर्मी जावच्या आश करना धर्मरक्षण करच्याकच आश करता हांव तशें म्हळ्यार ताजेर तुका कसलें म्हळ्यार शिदा तुगेलो वटो तुगेले बायल म्हूण येत न्ही म्हाका पद तूं वारडी कोन्न घेवका म्हूण म्हणटना सांगतना तो जायत म्हणटा तांगेले गंधर्व विवाह जाता थंय वनांत तूं वचता ती शर्मिश्टे गर्भवती जाल्ली 9 महिने जाल्लींची चंद एक चल्ला जरोड तिका जालें हें देवयानीक कळ्ळें देवयानी कसल करता म्हणलेलें आमी बायचे दिसा काणयेंत पळोवया
आजी सांगिले सर्वै परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय इति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.